नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिटी क्लास या आपल्या चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे प्रश्न आज आपण बघणार आहोत। तर पहिला प्रश्न या ठिकाणी, रयतवारी पद्धत कधी सुरू झाली हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग बघा, 1820, 22, 1793, 1829। तर काय उत्तर राहील आपलं? 1820 या वर्षी, बरोबर का? थॉमस मनरो जे की गव्हर्नर होते मद्रासचे, बरोबर, मद्रासचे गव्हर्नर होते आणि मद्रास आणि मुंबई दोन त्या ठिकाणी तुम्ही प्रांत लक्षात ठेवा, बरोबर का? मद्रास आणि मुंबई या दोन प्रांतामध्ये हा आपला त्या ठिकाणी त्यांनी प्रायोगिक तत्वावर या ठिकाणी हे केलेलं आहे, बरोबर का? मग लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला ते पण माहित असणं गरजेचं आहे। मद्रासचे गव्हर्नर आणि मुंबई आणि मद्रास या प्रांतामध्ये कोणत्या वर्षी त्यांनी सुरू केलेली पद्धत आहे? 1820 मध्ये, बरोबर का? मग दुसरा ऑप्शन काय आहे बघा, 1822। मग 22 आपण कसे लिहितो? दोनावर दोन लिहितो, म्हणजे काय? दोनावर दोन थर म्हणजे महाल चढवतो, बरोबर का? आपण महाल जर आपल्याला बनवायचे असेल बिल्डिंग, तर दोनावर दोन थर चढवतो। मग या वर्षी महालवारी पद्धत ही आणल्या गेलेली आहे। मग या महालवारीमध्ये काय आहे? महाल म्हणजे गावाचा गट, महाल म्हणजे गावांचा त्या ठिकाणी गट, हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे। मग मॅकेंजीच्या काळामध्ये वरून लक्षात ठेवा, होल्ट मॅकेंजी ह्यांनी ही पद्धत राबवलेली आहे। या पद्धतीमध्ये जे शेतकरी होते हेच त्या ठिकाणी जमिनीचे मूळ मालक होते, बरोबर, एवढं लक्षात आलेलं आहे। मग बघा, 1793 काय आहे? तर यामध्ये कायम धारा, बरोबर का? का लक्षात ठेवा, कायम धारा आणि कोणाच्या काळामध्ये? कॉर्नवॉलिस। हे तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं जाईल का बरं? या ठिकाणी आपला का आहे आणि या ठिकाणी सुद्धा का आहे, म्हणजे या वर्षी ही कायमधारा पद्धत सुरू करण्यात आली। मग बघा, 1829च्या संदर्भात आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की हिंदू धर्मामध्ये त्या ठिकाणी एखाद्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर त्या पतीच्या चितेवर तिच्या पत्नीला त्या ठिकाणी जिवंत उडी घ्यावं लागत असायची। एक प्रकारची सती जाणे म्हणजे जिवंत पतीच्या चितेवर जळणे, त्याला सती प्रथा म्हणल्या जायचं। मग ह्या सती प्रथेला कोणी विरोध केला? बरोबर, सती प्रथा कोणी नाकारली? तर राजा राम मोहन रॉय हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे। ही प्रथा बंद करण्यासाठी यांनी पाठपुरावा केलेला आहे। मग कोणत्या त्या ठिकाणी गव्हर्नर किंवा ब्रिटिश अधिकाऱ्याच्या काळात ही पद्धत बंद झाली? बंद म्हणजे काय? बॅन, लक्षात ठेवा, बॅन म्हणजे बंद। आणि मग याच्यावरून काय? बेंटिंग, बरोबर का? लॉर्ड विल्यम बेंटिंग यांच्या काळामध्ये ही पद्धत सुरू करण्यात आली, सती प्रथा बंद करण्यात आलेली होती, बरोबर का? हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे। दुसरा प्रश्न आहे आपला या ठिकाणी, पहा आपल्या स्क्रीनवर दुसरा प्रश्न, कोणत्या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनी काय म्हणायचं आहे? संपुष्टात आलेली आहे, त्याची राजवट कशाच्या बद्दल? ईस्ट इंडिया कंपनीच्या बद्दल। मग आपल्या समोर ऑप्शन आहेत बघा, सनदी कायदा 1813, दुसरा ऑप्शन 33 आणि 1853 तिसरा ऑप्शन, आणि चौथा ऑप्शन आपला 1858। मग हा जो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजवट पूर्णतः संपुष्टात आलेली आहे, भारत सरकार कायदा 1858, बरोबर का? मग हा जो भारत सरकार कायदा आहे हा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचे आहे। ह्या ईस्ट इंडिया कंपनी या कायद्याने संपुष्टात आली। मग आपल्याला सनदी कायदा 1813 मध्ये त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीला अफू आणि चहा दोन पदार्थ लक्षात ठेवा, अफू आणि चहा, बरोबर का? त्या ठिकाणी चीन या देशांसोबत या दोनच पदार्थांचा व्यवसाय वगळता सर्व पदार्थांच्या त्या ठिकाणी बंदी करण्यात आली, बंधन। फक्त अफू आणि चहाचे त्या ठिकाणी हे करता यायचं आदान प्रदान। आता बघा, 1813चा कायदा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात आल्यास आपल्याला गव्हर्नर
हेस्टिंग्ज हे होते. काय म्हणायचं आहे? हेस्टिंग्ज. या ठिकाणी लक्षात असू द्या, हेस्टिंग्ज, बरोबर का? आणि ह्या सनदी कायद्यानुसार दुसरी तरतूद काय करण्यात आली, बरोबर का? हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. भारतीयांच्या शिक्षणासाठी 1 लाखाची तरतूद. बघा 1813, बरोबर का? हा पहिला सनदी कायदा होता, म्हणून 1 लाख रुपये दरवर्षी भारतीयांच्या शिक्षणासाठी खर्च. 1833 म्हणलं की त्या ठिकाणी 20 लाख रुपये, बरोबर का, भारतीयांच्या खर्चासाठी तरतूद करण्यात आली होती. 20 लाख रुपये, बरोबर. मग ह्या सनदी कायदा 1833 मध्ये जो बंगालचा गव्हर्नर होता तोच भारताचा गव्हर्नर ठरवण्यात आला, बरोबर. 33 सनदी कायदा 1833च्या ह्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर हाच भारताचा काय झालेला आहे? भारताचा गव्हर्नर झालेला आहे. कोणत्या कायद्याने? तर आपल्याला हे सुद्धा माहित असणं गरजेचे आहे. 1833, बरोबर का? मग 53चा कायदा काय आहे? याच्याने कायदे मंडळ आणि न्याय मंडळ वेगवेगळे, सेपरेशन ऑफ ज्युडिशरी. लक्षात असू द्या, बरोबर का? आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की ह्या कायद्याने आपल्याला न्याय मंडळ, लिहून घ्यायचं आहे आपल्या नोटबुक मध्ये, न्याय मंडळ आणि कायदे मंडळ, बरोबर का? कार्यकारी मंडळ म्हणा, हे आपल्याला सोपं जाईल. कार्यकारी आणि न्याय मंडळ यांची विभागणी करण्यात आलेली आहे. कोणत्या वर्षी? सनदी कायदा 1853, हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. भारताचे एक स्वतंत्र न्याय मंडळ असावे असा प्रश्न विचारला तर सनदी कायदा 1853 हे आपलं त्या ठिकाणी उत्तर राहील, बरोबर का? बरोबर. भारतीय नागरी सेवेचा सुरुवात ह्याच काळाच्या दरम्यान झालेली आहे. तर आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची त्या ठिकाणी राजवट कोणत्या कायद्याने संपुष्टात आली? तर भारत सरकार कायदा 1958, हे आपलं उत्तर राहिलेलं आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळतो आहोत. तिसरा प्रश्न बघा, कोणाला भारतीय सनदी सेवेचा काय म्हणायचं आहे? या ठिकाणी आपल्याला उत्तर येणं गरजेचं आहे. हा, या ठिकाणी प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर, कोणाला भारतीय सनदी सेवेचा जनक म्हणलेला आहे? म्हणजे सिव्हिल सर्व्हिस कोणाच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेली आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. मग बघा आपल्या समोर ऑप्शन काय आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग लॉर्ड रिपन यांच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरुवात. कोणाच्या काळामध्ये? स्थानिक स्वराज्य संस्था, हे तर आपल्याला माहित झालं यांच्या काळामध्ये. पण उत्तर काय राहील आपलं बघा, भारतीय सनदी सेवेचा जनक कोणाला आपण म्हणणार आहोत? लॉर्ड कॉर्नवॉलिस, हे आपलं उत्तर राहील. मग लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या आपल्या रिपनच्या संदर्भात, बरोबर, स्थानिक स्वराज्य संस्था 1882च्या त्यांच्या काळामध्ये शिक्षणासाठी त्यांनी एक आयोग नेमलं आणि त्याला हंटर कमिशन किंवा हंटर आयोग म्हणतात. लक्षात असू द्या, रिपनच्या काळामध्ये हंटर आयोग नेमण्यात आला होता, हे आपल्याला माहित झालं. मग बघा डलहौसी हा मुळातच हौसी त्या ठिकाणी स्वभावाचा माणूस होता. मग यांच्या काळामध्ये टपाल सेवा, तार सेवा, डाक सेवा, बरोबर का, त्याला आपण, बरोबर का, रेल्वे यांच्या काळामध्ये आलेली आहे, बरोबर का, रेल्वे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. थोडे टेक्निकल प्रॉब्लेम येत आहे. माशी त्या ठिकाणी आपल्या प्रश्नावर फिरत असल्या कारणाने आपले त्या ठिकाणी हे होत आहे. तर तुम्हाला उत्तर याचं माहित झालेलं आहे. पुन्हा एकदा तुम्ही त्या ठिकाणी वेलेस्लीच्या संदर्भात सांगतो मी तुम्हाला की वेलेस्ली यांचं काय योगदान होतं. बघा, हा जो लॉर्ड वेलेस्ली होता यांनी तैनाती फौज सुरुवात केली होती आणि तैनाती फौज स्वीकारणारे पहिले कोण? तर निजाम यांनी तैनाती फौजेचा स्वीकार केलेला आहे, बरोबर. तुमच्या ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या ठिकाणी माहित झालेलं असेल की सनदी सेवा कोणत्या काळामध्ये झालेली आहे? लॉर्ड कॉर्नवॉलिस यांच्याच काळामध्ये
कायमधारा ही पद्धत अस्तित्वात आली होती. बरोबर का? पुढच्या प्रश्नाकडे वळतोय आपण. चौथा प्रश्न आपल्या स्क्रीनवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी एक आपला गुरुमंत्र किंवा यशाची त्या ठिकाणी रामबाण उपाय म्हणजे काय, गणित बुद्धिमत्तेच्या ट्रिक्ससाठी तुम्हाला LC अकॅडमी बरोबर का ह्या प्लॅटफॉर्मवर भेट द्यायची आहे. बरोबर का? गणित बुद्धिमत्ता अतिशय सोप्या आणि ट्रिक्स पद्धतीने या ठिकाणी शिकवल्या जाते. बघा, वृत्तपत्राचा मुक्तिदाता बरोबर का, मुक्तिदाता म्हणजे ज्यांनी बंधनं हटवली. मग याचं उत्तर काय येईल आपलं? चार्ल्स मेटकाफ हे आपलं उत्तर आहे. मग लॉर्ड हार्डिंग्स या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि याच्या संदर्भात आपल्याला काय सांगता येईल? आपली भारताची जी राजधानी होती कलकत्त्याहून दिल्लीला नेण्यात आली. कोणाच्या काळामध्ये? कलकत्ता, आताच कोलकाता, त्यावेळेस कलकत्ता राजधानी कुठे शिफ्ट करण्यात आली? दिल्लीला. बरोबर का? आता बघा, लॉर्ड मेकॉले बरोबर यांच्या संदर्भात इंग्रजी जी पाश्चात्य शिक्षणाची पद्धत होती ती त्या ठिकाणी प्रचलित झाली मेकॉलेच्या संदर्भात. मग लॉर्ड लिटन जो होता, लिटन म्हणजे अतिशय संकुचित मनोवृत्तीचा द्वेष करणारा आणि ह्यानेच आपल्या भारतीय वृत्तपत्रावर त्या ठिकाणी बंधन आणली होती. म्हणजे हा त्या ठिकाणी बंधन आणणारा आणि भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोण? तर चार्ल्स मेटकाफ हे आपलं उत्तर राहील. तर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. 5व्या क्रमांकाचा प्रश्न बघा आपला. भारतातील इंग्रजी साम्राज्याचा जनक कोणाला म्हणतात? आता प्रश्न आपण त्या ठिकाणी थोडं फिरवून घेतलेला आहे, म्हणजे गुगली टाईप. इंग्रजी साम्राज्याचा जनक कोणाला म्हणतात असा आपण या ठिकाणी प्रश्न आहे. इंग्रजी साम्राज्याची त्या ठिकाणी पाळेमुळे किंवा त्या ठिकाणी त्यांचा पाया कोणी घट्ट केलेला असेल तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. डलहौसी बरोबर का? आपली ट्रिक्स काय आहे? हौसी स्वभावाचा माणूस होता. तार टाक टपाल सेवा, तार टाक किंवा टपाल डाक सेवा म्हणता येईल आणि रेल्वे ही सूत्री इंजिन त्यांनी आणलेलं होतं. बरोबर का? हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग इंग्रजी साम्राज्याचा जनक आपला उत्तर आहे. पण रॉबर्ट क्लाइव्हच्या बद्दल आपण काय सांगू शकतो हे त्या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पहिले ब्रिटिश प्रेसिडेन्सीचे त्या ठिकाणी ब्रिटिश प्रेसिडेन्सीचे हे गव्हर्नर होते. बरोबर का? हे तुम्हाला त्या ठिकाणी कशाच्या संदर्भात? रॉबर्ट क्लाइव्हच्या संदर्भात त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. मग प्लासीची लढाई कोणाच्या काळामध्ये झाली होती? तर हेच रॉबर्ट क्लाइव्ह आहे. बरोबर का? आता बघा, लॉर्ड कॅनिंग आपण काय म्हणलो? ट्रिक्स काय आहे? कॅन यू व्हॉइस म्हणजे तुम्ही आवाज काढू शकता का? व्हॉइस रॉय पहिले कोण होते? तर लॉर्ड कॅनिंग हे आपले पहिले व्हॉइस रॉय होते. हे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणजे त्या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांना आर्थिक फायदा झाला पाहिजे अशी त्या ठिकाणी पॉलिसी कोणाच्या काळामध्ये आलेली आहे? लॉर्ड मेयो. आर्थिक विकेंद्रीकरण हे सुद्धा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बरोबर का? लॉर्ड मेयो हे आपलं आर्थिक विकेंद्रीकरणाच्या संदर्भात राहील. उत्तर तुम्हाला माहित झालेलं आहे. इंग्रजी साम्राज्याचा जनक लॉर्ड डलहौसी. तर आपला पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बिहार मध्ये आदिवासींनी कोणाच्या नेतृत्वाखाली काय म्हणणार आपण? ब्रिटिश विरुद्ध सशस्त्र उठाव केलेला आहे. बरोबर? सशस्त्र म्हणजे काय? क्रांतिकारी मार्गाने बरोबर का शस्त्राच्या आधारे त्या ठिकाणी केलेलं युद्ध हे आपलं राहील. बरोबर का? मग क्रांतिकारी युद्ध पुकारलं होतं कोणाविरुद्ध? तर ब्रिटिश सरकाराच्या विरुद्ध. मग आपल्याला या ठिकाणी ऑप्शन आपण या ठिकाणी टॅली करूया. बिहार वरून लक्षात ठेवायचं आहे. बी दॅट कॉल्ड बिरसा मुंडा. उत्तर काय राहील आपलं? बिरसा मुंडा यांनी बिहारमध्ये आदिवासी ह्या समुदायासाठी सशस्त्र उठाव केलेला आहे. मग आपल्याला हे माहित झालं 15 नोव्हेंबर त्यांची जी जयंती राहते या ठिकाणी
आदिवासी गौरव दिन किंवा जनजाती गौरव दिन हिंदीमध्ये विचारलं तरी हरकत नाही, जनजाती गौरव दिन यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो. मग तारीख विचारतील तुम्हाला 15 नोव्हेंबर, बरोबर का? आता बघा राणी लक्ष्मीबाई काय आहेत, बरोबर, अतिशय शौर्याने, धैर्याने आणि धाडसीने आणि ब्रिटिशांचा सामना केला. कोणत्या संस्थानाचे त्यांनी हे कार्यभार सांभाळला होता, तर झाशी, बरोबर का? मैं मेरी झाशी नहीं दूंगी ह्या संस्थानांनी, या संस्थानाचा कार्यभार राणी लक्ष्मीबाई यांनी समर्थपणे सांभाळला होता. मग बेगम हजरत महल काय आहे? जर आपल्याला बेगमही मिळाली आणि आपल्याला महलही मिळाला तर आपण काय म्हणतो, अरेच्या लक लागलं, म्हणजे दॅट कॉल लखनऊ. आपल्याला बेगम आणि त्या ठिकाणी महल मिळाला तर आपण म्हणतो लक लागलं, म्हणजे बेगम हजरत महल ह्या लखनौच्या उठावामध्ये त्यांनी नेतृत्व केलं, यांनी झाशीमध्ये. आणि बघा तात्या टोपेच्या संदर्भात त्यांचं जर पूर्ण नाव विचारलं, रामचंद्र भट, बरोबर का? रामचंद्र पांडुरंग भट हे त्यांचं नाव होतं, बरोबर का? मग टोपे काय आहे सर, तर उपनाव, त्यांना उपाधी देण्यात आलेली होती, बरोबर का? टोपे ही त्यांची उपाधी होती, हे सुद्धा आपल्याला लक्षात असणं गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर गणित बुद्धिमत्तेमुळे तुमचा निकाल जात असेल तर चिंता करण्याची गरज नाही. आता आपल्याला अतिशय सहज साध्य आणि घर बसल्या आपल्याला एक प्लॅटफॉर्म उभं झालेलं आहे आणि नाव तुम्ही नोट करून लिहून घ्यायचं आहे. दररोज त्या ठिकाणी लाईव्ह क्लास आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनची प्रॅक्टिस घेतल्या जाते. मग आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, LC अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलला भेट द्यायची आहे, जेणेकरून आपला त्या ठिकाणी हुकत असलेला निकाल पक्क होईल, बरोबर का? आता बघा बंगालची फाळणी कोणी केली, हा आपला प्रश्न आहे. मग लॉर्ड कर्झन, बरोबर का? याला औरंगजेबाची उपाधी दिली होती. कोणी दिली होती? गोपाळ कृष्ण गोखले. गोपाळ कृष्ण, बरोबर का? गोखले यांनी ह्या माणसाला म्हणजे लॉर्ड कर्झनला ही उपाधी दिली होती. औरंगजेबाप्रमाणे त्यांचे शासन आहे, बरोबर का? मग बंगालची फाळणी कोणी केली तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे, बरोबर. कोणत्या वर्षी केली होती हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे, बरोबर का? 1905. आता पंचम जॉर्ज हा त्या ठिकाणी भारत भेटीसाठी आला होता आणि त्या ठिकाणी पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केली आणि हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र करून भारतीयांची मने जिंकली, बरोबर का? मग कोणी रद्द केली फाळणी? रद्द कोणी केली फाळणी? रद्द कोणी केली? पंचम जॉर्ज, हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. लॉर्ड कॅनिंगच्या बद्दल आपण पाहिलेले आहे की पहिले ते व्हाईसराय हा ब्रिटिश राणीचा त्या ठिकाणी प्रतिनिधी असायचा, बरोबर का? मग भारत सरकारचा कायदा ज्या वेळेस झाला होता तेव्हा तो जाहीरनामा कुठे वाचण्यात आला हा सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. अलाहाबाद मध्ये, बरोबर का? राणीचा जाहीरनामा वाचण्यात आला होता, बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनेलवर त्या ठिकाणी नवीन असाल तर आपल्या चॅनेलला तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत आपला हा लेक्चर शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना आपलं सेशन पाहता येईल. बघा केंद्रीय कायदे मंडळात पहिले भारतीय अध्यक्ष कोण होते? विचारलेलं काय आहे? पहिले भारतीय अध्यक्ष. मग आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे आणि आपण 2 मध्ये त्या ठिकाणी गोंधळात पडू शकतो. कशामध्ये? त्या ठिकाणी दादाभाई नौरोजी होते की विठ्ठलभाई पटेल होते, हे आपल्याला सांगता येणं गरजेचे आहे. कारण हे बाकीचे लोक लोकहितवादी, नाना शंकरशेठ, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट वगैरे माहित आहे. पहा बघा, आपलं उत्तर राहील केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष बनणारे कोण असतील तर विठ्ठलभाई पटेल हे सरदार पटेल यांचे ज्येष्ठ बंधू होते. सरदार पटेल हे भारताचे पहिले गृहमंत्री आणि त्यांनी संस्थान विलिनीकरणामध्ये सिंहाचा वाटा उचलला होता. मग उत्तर मिळालं विठ्ठलभाई पटेल हे कायदे मंडळाचे भारतीय पहिले अध्यक्ष.
लोकहितवादी यांची संघटना सुद्धा आपल्याला विचारतात, बरोबर का? लोकहितवादी, बरोबर का? मग यांच्या संदर्भात यांची वृत्तपत्रे किंवा त्या ठिकाणी काय म्हणणार आपण, लोकहितवादी यांनी कोणती संस्था त्या ठिकाणी स्थापित केली होती? पुन्हा सार्वजनिक सभा हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे. सार्वजनिक सभा आणि ह्या सभेमध्ये स्थापनेमध्ये यांचा वाटा होता. कोणाचा? लोकहितवादी यांचा. बरं, मग नाना शंकर शेठ यांनी काय स्थापन केलं तर त्या ठिकाणी शिक्षणासाठी यांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये? शिक्षण, सामाजिक, बरोबर का? सामाजिक आणि आर्थिक त्या ठिकाणी समानतेमध्ये यांनी योगदान दिलेलं आहे.